घाबरून मागे ढकलली जाते आणि अंधारात दोघांच्या हातात अडकतात. बाहेरचा पाऊस, आतला अंधार आणि स्वराच्या डोळ्यातली ती विचित्र भीती. आर्यन स्तब्ध होतो. स्वरा धापा टाकत म्हणते, मला भीती वाटते आर्यन. रात्री घरात आवाज येतात. मी खूप एकटी पडले आहे. ती रडू लागते. आर्यन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच दरवाजा जोरात उघडतो. कुंदाबाई समोर. ती जे पाहते ते तिच्या मनाला जाळून टाकतं. ती स्वरावर ओरडू लागते, तू काय करतेस? हा मुलगा तुझ्यावर विश्वास ठेवून आहे आणि तू. स्वरा हादरते. ती म्हणते, तुम्ही गैरसमज करताय. मी फक्त पडले होते. पण वृद्ध स्त्री आधीच भयभीत. तिला वाटतं काहीतरी अनैतिक घडत आहे. वाद तापतो. दोघी एकमेकींवर ओरडू लागतात. आर्यन मध्ये पडतो, पण त्या क्षणी स्वराच्या हातून काठीला धक्का बसतो. कुंदाबाई मागे सरकतात आणि जोरात जमिनीवर आपटतात. डोकं थेट पायऱ्यांच्या कडेला. आर्यनचा आवाज थरथरतो. काकू, मामी त्यांनी डोळे बंद केलेत. स्वरा त्यांना हलवण्याचा प्रयत्न करते, पण उशीर झालेला असतो. हॉस्पिटल, थंड पांढऱ्या भिंती. डॉक्टर म्हणतो, मृत्यू डोक्याला लागलेल्या जोरदार माळामुळे झाला. विक्रम दुसऱ्या दिवशी धावत येतो. तो हादरलेला, राग, दुःख, अविश्वास सगळं एकाच वेळी. स्वरा, माझ्या आईला तू. स्वरा रडते. तसं नाही विक्रम, मी त्यांना ढकललं नाही. ते चुकून मागे. पण ती परिस्थिती तिच्या विरोधात होती. घरातील पडलेला दिवा, तुटलेला फोटो फ्रेम, खोलीतील अस्ताव्यस्तपणा सगळं गुन्ह्यासारखंच दिसत होतं. पोलीस तपास येतात. तपास सुरू होतो. आर्यन सांगतो सत्य. पण स्वराच्या विरुद्ध तयार झालेली ही कथा अधिक भयानक दिसू लागते. अखेर तिला अटक होते. कलम 304, अनैच्छिक मनुष्यवध. एका क्षणाच्या घाईत घेतलेला निर्णय, एका चुकीच्या आरोपाने बनलेले गैरसमज आणि एका घराचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य. कुंदाबाईच्या मृत्यूनंतर घरात शांतता नव्हती. फक्त तुटल्याचा आवाज. भिंतीवर अजूनही थरथर होती आणि त्या रात्री पडलेल्या वस्तूपासून येणारा भय जिवंत होता. स्वराला पोलीस घेऊन गेले होते. आर्यन अंगणात बसून खोकत खोकत रडत होता आणि विक्रम देवळांच्या पायऱ्यावर बसलेला, डोळे लाल. तो स्वतःशी पुटपुटला, स्वरा, तू माझ्या आईला स्पर्श का केला? इन्स्पेक्टर राघव, शांत पण अत्यंत टोकाचा अधिकारी. डोळ्यात सुईसारखी धार. तो स्वराकडे पाहतो. कुंदाबाईच्या डोक्याला मार कसा लागला? स्वरा ओशाळल्यासारखी, सर ते चुकून घडलं. मी त्यांना ढकललं नव्हतं. राघव तिच्या प्रत्येक शब्दावर नजर रोखून ठेवतो. ढकललं नाही, पण वाद झाला, आवाज झाला, वस्तू पडल्या, साक्षी देणारा मुलगा आणि त्या मुलाचं विधान तुटक आहे. स्वराचा आवाज थरथरतो. मला समजत नाही सर, हे कसं सिद्ध करू? इन्स्पेक्टर टेबलवर फाईल ठेवतो. सिद्ध? सत्य स्वतः सिद्ध होतं स्वरा, पण इथे सत्य